काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा गट कोणता आहे तुमचा जिल्हा परिषद? सावरगाव एरेरे गट आहे हा. आता इकडं इच्छुक उमेदवार आशाताई बुचके, गुलाब पारखे, संतोष चव्हाण बरोबर. हे तर इकडं कामाचा माणूस कोण आहे? कसं असतं, जो काम करणारा माणूस आहे ना, त्याला मतदान केलं पाहिजे. आणि चव्हाण हा बऱ्यापैकी आहे, जनतेशी म्हणजे जसं कॉन्टॅक्ट चांगलं आहे आणि विचार पण चांगले आहेत. त्याचं काम करण्याची पद्धत पण आम्हाला जरा चांगली वाटते. अच्छा, म्हणजे काय कामं केली तिकडे या गटामध्ये? या गटामध्ये म्हणजे समजा शेतकऱ्यांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्त्याचं काम मेन, म्हणजे आता हा रस्ता झालेला आहे, हा चिंचवली ते वाजेवाडी रस्त्याचं काम. परत काही शेतकऱ्यांची काही अडचणी असतात, समजा त्यांचं स्वतःचं दुकान पण आहे, ते पण समजा लोकांना सहकार्य करतात. आणि जनतेच्या कामासाठी जे काही चांगले विचार आहेत हे त्यांचे विचार मांडतात. ते कधी आमच्या गावात दसकरीला यायला हजर असतात आणि त्यांच्या विचारसरणीतून ते लोकांचा समजा विकास कसा होईल किंवा आपण आधुनिकीकडे कसे जाल याच्यावर ते चांगले सांगतात. शरीर आपलं अगदी वैयक्तिक लेवलवर पण सांगतात की बाबा आपण आपलं शरीर कसं सांभाळलं पाहिजे, समाजात आपल्याला कसं राहिलं पाहिजे, नाही का. ह्या अशा गोष्टीवर त्यांचं म्हणजे प्रबोधन असतं. म्हणजे परंतु या गटामध्ये आशाताई बुचके झाले, हा. गुलाब पारखे यांचं पण चांगलं वर्चस्व आहे, ते पण काम करत आले. हो बरोबर आहे. मग संतोष चव्हाण उजवं कोण? आता आशाताई जरा सिनियर आहे, ते त्यांनी बरेच वर्ष काम करतात ते. आणि आता हा जण काही नवीन आता येतोय, म्हणजे नवीनच ह्या क्षेत्रात येते. त्याच्यामुळे आता याला निवडून द्यायला काय हरकत नाही. एक नवीन रक्त म्हणून एक, बरोबर की नाही, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. एकच एक म्हणण्यापेक्षा जरा थोडंसं चेंज असलं पाहिजे आणि प्रत्येकाचा अनुभव आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. नवीन चेहरा म्हणून तुम्ही त्यांना संधी देतात, परंतु त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत की त्यांना संधी दिली पाहिजे? तो जनसंपर्कात असतो, लोकांच्या काही समस्या असेल तो सॉल्व्ह करतो. अगदी तुम्हाला सांगायचं बा, एखाद्याची समजा डेट झाली, त्याचा दुसऱ्याचा कार्यक्रम आहे, त्याच्याकडे स्वतःचं दुकान आहे, तर आम्ही जर गेलो तर तो थोडंसं सहकार्य करतो, म्हणजे एक माणुसकी भावनेतून समजा. आणि शेजारच्याच गावातला उमेदवार आहे, मग त्यामुळे थोडंसं शेजारचा धर्म थोडा पाळला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे शेजार धर्म पाळला पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु त्यांची कामाची पद्धत कशी आहे? कामाची पण ते लोकांमध्ये मिसळतात. असं नाही की निवडून घेतलं, निवडून आलो आपलं का परत पाठीमागं बघायचं नाही, असं त्यांचा विचार आहे. म्हणजे निवडणुकांमध्ये जय पराजय हा निश्चित असतो, परंतु निवडणुका बाजूला केल्या तर हे जे नेतृत्व आहे तुमच्या पाठीशी कायम राहत आलेलं आहे. निश्चितच. म्हणजे कसं तुम्हाला मी आता सांगितलं ना की बाबा सदा काय लोक कसे असतात, तेवढं स्वार्थासाठी तेवढं फक्त गोड गोड बोलणार. एकदा काम संपलं, स्वार्थ संपला, नाही का. आता 5 वर्ष निवडणूक आल्या का मग अगदी पायाला स्पर्श करून सांगतात का बाबा आम्ही असं करू. पण अनुभव घेतला पाहिजे आपण. आणि आशाताई पण त्यांचं पण काम चांगलं आहे, त्यांनी पण म्हणजे असं खूपच अशी कामं केलेली आहेत. शेवटी आता मतदान आहे, प्रत्येक विभागावर आहे. कोणाला काही लोक मग आपल्या म्हणजे कसं म्हणतात, आपल्या गावचा शेजारचा तट, वाडीचा तट, अशा काही गोष्टी असतात. तर एकंदरीत नवीन आहे म्हणून एक चान्स द्यायला हरकत नाही. ओके, धन्यवाद काका. थँक्यू. ओके.